महार ही महाराष्ट्रातील प्रमुख अनुसूचित जाती. सिकल सेल रोग आणि ट्रेट यांचा प्रादुर्भाव महार जातीमध्ये लक्षणीय आहे. विशेषतः विदर्भ, सातपुडा पर्वतरांगा आणि मराठवाडा भागातल्या महार समुदायात सर्वाधिक आहे. WHO आणि लॅन्सेटच्या संशोधनानुसार महार समुदायात सिकल सेल ट्रेट म्हणजे HBAS ची आकडेवारी 10% इतकी आहे, तर सिकल सेल रोग म्हणजेच HBSS ची आकडेवारी 1% इतकी आहे. छत्तीसगडमध्ये 2014 साली झालेल्या संशोधनात तिथे असलेल्या महार समुदायातल्या ज्या उपजाती आहेत त्यांच्यातलं सिकल सेलचं प्रमाण हे 4.97% इतकं आढळलं होतं आणि आता तो किमान 10% तरी झाले असण्याची शक्यता वर्तवली जाते. तसंच अनुसूचित जमातीतल्या गोंड या आदिवासी जमातीची टक्केवारी 20.63% इतकी मोठी आहे. महाराष्ट्रात विशेषतः नागपूर, अमरावती, अकोला यासारख्या भागात महारांमधील रुग्णसंख्या जास्त आहे, कारण हे भाग मलेरिया स्थानिक क्षेत्रात येतात, जिथं सिकल सेल जीन टिकून राहिलेला आहे आणि याचा थेट परिणाम शेड्यूल कास्टच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीवर होतोय. आणि तो कसा हे आपण पुढील मुद्द्यातून समजून घेऊया. सिकल सेल ॲनिमियामुळे तीव्र वेदना होतात, ज्याला वासो ॲक्लुसिव्ह क्रायसिस म्हणतात. यासोबतच थकवा, ॲनिमिया, वारंवार संसर्ग आणि अवयवांचं नुकसान, ज्यात प्लीहा, यकृत, मूत्रपिंड निकामी होतं. यामुळे रुग्णांची शारीरिक क्षमता कमी होते, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पादकतेवर होतो. भारतात विशेषतः आदिवासी भागात सिकल सेल रोगानं प्रभावित 5 वर्षांखालील मुलांपैकी 20 ते 30% अंदाजे 10,000 ते 15,000 मुलं दरवर्षी उपचाराअभावी मरतात.